महिनाभरानंतर अपघातावरनं प्राथमिक अहवाल आलेला आहे। फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचं सांगण्यात आलंय। नेमका अहवालामध्ये काय काय आहे बघूया त्यावरचा रिपोर्ट। अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। 28 जानेवारी रोजी अजितदारांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ अपघात झाला होता। त्यानंतर बरोबर 1 महिन्यानं प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलाय। या अहवालात नेमकं काय आहे ते बघूयात। फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झालेत। फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील डेटा दिल्लीतल्या AAIBच्या लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आलाय। उड्डाणापूर्वी दोन्ही पायलटची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट निगेटिव्ह आली होती। अजितदारांचं विमान कोसळताना पहिल्यांदा झाडांना धडकलं आणि त्यानंतर जमिनीवर आदळलं। विमानात 5000 LBS म्हणजेच 2500 लिटरच्या आसपास इंधन होतं। पुणे हवामान विभागानुसार 28 जानेवारीला विमानाच्या लँडिंगवेळी दृश्यमानता 2000 मीटर इतकी होती। बारामती विमानतळावर दृश्यमानता मोजण्याचं कोणतंही साधन नाही। बारामती विमानतळाचं ATC ही फ्लाइंग स्कूल मॅनेज करतं। पायलटनं बारामती विमानतळाच्या ATCला दृश्यमानता किती आहे असं विचारलं होतं। त्यावर 3000 मीटर दृश्यमानता आहे असं सांगण्यात आलं होतं। विमान लँड करण्यासाठी नियमानुसार 5000 मीटर दृश्यमानता हवी असते। 8:43 आणि 59 सेकंदाला बारामती ATCनं विमान उतरवण्यासाठी क्लिअरन्स दिला होता। त्याच्या 14 सेकंदांनंतर म्हणजेच 8:44 आणि 13 सेकंदांनी पायलटचा ओ शिट असा आवाज ऐकू आला। विमानाच्या दोन्ही वैमानिकांना यापूर्वी बारामती विमानतळावरती उतरण्याचा अनुभव होता। अपघातावेळी विमान रनवेपासून 50 मीटर डाव्या बाजूला बाहेर कोसळलंय। CBIच्या चौकशीची मागणी ही आदरणीय सुनेत्रा काकींच्या माध्यमातून त्यांच्या पत्राद्वारे ही केली गेलेली आहे। त्याच्यामुळे CBIच्या चौकशीचा सुद्धा अहवाल हा त्या ठिकाणी लवकरात लवकर हा आला पाहिजे आणि हा राज्याच्या जनतेसमोर हा मांडला गेला पाहिजे। अजितदादांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही। विरोधकांसह सुनेत्रा वहिनींपर्यंत हीच भूमिका आहे, परंतु त्याच्या बाबतीमध्ये एवढं मोठं आयुध 6 महिने या मुंबईमध्ये सुरू असताना, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना त्याच्यातनं देखील आपण न्याय मिळवून घेऊ शकतो। म्हणून मी मगाशी सांगितलं की DGCAनं जो अहवाल दिलेला आहे हा प्राथमिक अहवाल आहे। याच्यामध्ये अजून जास्त पुढे जाऊन काही गोष्टी आपल्याला कळण्याची शक्यता आहे आणि त्याचा तपास चालू आहे असं स्वतः DGCAनं सांगितलेलं आहे। प्रथमदर्शनी जे दृश्यामध्ये दिसत होतं, कदाचित तांत्रिक बिघाड असावा की पायलटचा कंट्रोल सुटला, ह्या सगळ्या शंका ज्या उपस्थित होत होत्या, तर त्या अनुषंगाने मला वाटतं व्हिजिबिलिटी नसणं आणि तरी सुद्धा तिथे लँडिंगचा प्रयत्न करणं आणि त्याच्यामध्ये कदाचित कंट्रोल सुटलेला असावा असं देखील जे काही त्यांचं म्हणणं त्याच्यामधनं आलेलं आहे। मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं, परंतु हा प्राथमिक अहवाल आहे। जोपर्यंत संपूर्ण चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे मला वाटतं चुकीचं आहे। इथे हा जो काय प्राथमिक अहवाल दिलाय, ज्यांच्यावर आरोप आहे ते स्वतःची चौकशी करून स्वतःबद्दलचा अहवाल देत आहे। त्यामुळे या अहवालाबद्दल एवढंच म्हणता येईल की हा दिशाभूल करणारा अहवाल आहे। हे प्रकरण दडपण्याचाच एक प्राथमिक अहवाल आहे असं आमचं ठाम मत आहे। डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा हा प्रकार आहे। विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याचं अहवालात म्हटलंय। याआधी देखील AAIBनं फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याचं सांगितलं होतं। दृश्यमानता कमी असल्याचं रिपोर्टमधून समोर आलंय आणि क्लिअरन्स मिळाल्याच्या 14 सेकंदात विमान कोसळल्याचं अहवालात म्हटलंय। त्या 14 सेकंदात नेमकं काय झालं हे फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्समधूनच समोर येणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।